उपवासाच्या दिवशी झटपट अशी बटाट्याची सुक्की भाजी आपण रेसिपी आज बघणार आहे। नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी बराटे वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बघा इथं बटाटे उकडून घेतले, 5 ते 6 मस्त साल काढून कट करून घेतले आणि घरातली वाढलेली मिरची 2 ते 3 असे मिक्सरला फिरवून घेतली। थोडासा दाण्यांचा कूट घेतलेला आहे, शेंगदाण्यांचा। आता बघा एका कढईमध्ये तेल टाकलं होतं। तेल तापल्यानंतर जे मिरची आपण जाड बारीक करून घेतलेली होती ती टाकून द्यायची आणि पटकन लगेच बटाटे टाकून घ्यायचे। वरतून जर तुम्ही मिरची टाकली तर ती थोडीशी कच्ची म्हणजे एवढी टेस्टी लागत नाही, म्हणून तेलामध्ये एका हाताने लगेच मिरची पावडर टाकायची ना दुसऱ्या हातात लगेच बटाट्यांचं प्लेट धरून ठेवायची, उकडलेल्या बटाट्यांची कट केलेले, आणि लगेच ते पण टाकून द्यायचे। आणि त्यानंतर आता चवीनुसार मीठ टाकले आणि छान असं बघा परतवून घ्यायचं आहे। अगदी झटपट होतं। तुम्ही साबुदाणा खिचडीसोबत सुद्धा ही बटाट्याची भाजी खाऊ शकता आणि झटपट पण होते आणि खायला पण अगदी अप्रतिम चवीची लागते। तुम्ही घरातली वाढलेली मिरची किंवा तुमच्याकडे कोणतीही मिरची असली सुक्की, तुम्ही ते मिक्सरला फिरवा जाड बारीक, अतिशय अप्रतिम चवीची ही बटाटा सुक्की भाजी लागते उपवासाची। नक्की तुम्ही ट्राय करा। आता बघू शकता मस्त परतल्यानंतर बटाटे छान तेलात फ्राय झाल्यानंतर आता जो दाण्यांचा कूट होता शेंगदाण्यांचा, भाजून शेंगदाणे घेतले होते आणि गार झाल्यानंतर साल काढून मस्त असे बघा मिक्सरला फिरवून घेतले होते आणि तो दाण्यांचा कूट सुद्धा टाकून घेतला बघा, आणि खूप छान ही भाजी लागते। तुम्ही याच्यासोबत भगरीच्या पुऱ्या सुद्धा बनवू शकता। नक्की ही रेसिपी ट्राय करा। आणि आता थोडंसं झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आणि बघू शकता आता मस्त ही भाजी आता आपली तयार झालेली आहे आणि झटपट पण होते, पोट पण भरतं। उपवासाला तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी सुक्की बटाट्याची भाजी। आवडल्यास कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। लाईक शेअर सबस्क्राईब पण करा। रेसिपी जर माझी खरोखर मनापासून आवडत असेल तर एक लाईक करा। आणि आता आपली भाजी तयार झालेली आहे, आता आपण खाण्यासाठी तयार आहोत। तुम्ही नक्की ही रेसिपी उपवासाला ट्राय करा। बघू शकता किती सुंदर आपली ही उपवासाची बटाटा सुक्की भाजी तयार झालेली आहे। तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।